जमलं पहा. असं करावं, करा नाही करावं, जमल्यास पहा, असं केलं तरी चालेल, अशी भाषा असावी. पण भाषा कधी अशी असता कामा नये की तुम्ही करा. पण इथे भगवान गोपालकृष्ण ऐसी याई साकडा बोला, एक उपाय आहे भला, तो करिता जरी अंगवला, तरी सांगेन तुझं. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना, ह्या कामक्रोधांच्या विकारांच्या लहरी ज्या आत्म्याला झाकून टाकतात, आपण काही उपाय सांगितले, आवश्यकतापूर्ती आणि अपेक्षापूर्ती याच्यामधला फरक सांगितला. पण भगवान एक स्वतंत्र उपाय सांगतायत. पण शब्द माऊलीने काय वापरला? अंगवला. तुला छान वाटला, अनुकूल वाटला तर कर, प्रतिकूल वाटला तर करू नको, असे शब्द गुरुनी शिष्याला वापरायला पाहिजे. ऑर्डर नाही द्यायचा. आणि त्यांनी समजा नाही केलं, त्याच्या जीवनात उलट होऊन बसतं. आणि ही निघालेली शक्ती, हा निघालेला बाण त्याच्या जीवनात उलट करतो. तो समजा त्यांनी नाही केलं तर. म्हणून अंगवला असा शब्द टाकला. कसे मोजके शब्द आहेत आणि किती परिपूर्ण आहेत. झालं का? तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ, पापमानं प्रजह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्. इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः, मनस्सस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सुहा. हे पार्थ, म्हणून तो अगोदर आपली इंद्रिये नियमित करून आवरून आत्मानुभव, प्रकृतीच्या स्वाभाविक गतीचा अनुभव याचा नाश करणाऱ्या या पापी कामाला सोड, त्याग कर. बाहेरील स्थूल अवयवाच्या अपेक्षेने आतील श्रोत्रादी सर्व इंद्रिये श्रेष्ठ आहेत. इंद्रियाहून मन श्रेष्ठ आहे व मनाहून बुद्धी श्रेष्ठ आहे. जो बुद्धी होऊन पलीकडे असलेला साक्षी तोच आत्मा आहे. समगीत या 2 श्लोकावर म्हणून आधी तू इंद्रिया योग नेमे जिंकीनायाम, असा पापी संगटाक ज्ञान विज्ञान नाशक. इंद्रियास म्हणती थोर, मन त्याहुनी थोर, मनापेक्षा बुद्धी थोर, बुद्धी परसाक्षी थोर. ऋषी विज्ञानी योग कसा आप होतो पहा. माऊलींच्या ओव्या. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, कुरुठा म्हणजे घरटे. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्मात तेविये. आधी निर्दळून घालितिये सर्वथैव. सुंदर ओवी. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथोनी प्रवृत्ती कर्मात तेविये. आधी निर्दळून घालितिये सर्वथैव. या रागद्वेषाचा पहिला आसरा इंद्रिय आहेत. 5 ज्ञानतंतू व 5 कर्मतंतू. या तंतूतून कर्माची प्रवृत्ती उत्पन्न होते. म्हणून या इंद्रियांना अगोदर सर्व प्रकारे सर्व प्रकाराने जिंकण्याच्या योगयुक्ती सविस्तर मोदिनी ज्ञानेश्वरी अध्याय 6. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये. यांचा मागे पाहावा लागेल कोणाचा?
मागे जे वर्णन आपण अनेक तास केलं हे काम आणि क्रोधाचं केलं आहे. आता पुन्हा तो विषय नाही होणार. आता संपूर्ण ज्ञानेश्वरी एखाद्या वेळेस विषय होणार नाही. जे आलेले नाहीत, जे चुकले त्यांनी कॅसेट्स पाहाव्यात. पुन्हा पुन्हा विषय रिपीट होणार नाहीत आपल्याकडे. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये काम आणि क्रोध. काम कसा निर्माण होतो, क्रोध कसा निर्माण होतो यावर अगदी सविस्तर आपण वर्णन केलेलं आहे. यांचं घरटं काय, यांचं आश्रयस्थान काय, यांचं राहण्याचं घर काय, तुमचे इंद्रिय. क्रोधाचे आणि कामाचे. कामाचे दोन प्रकार. काम म्हणजे इच्छा सांगितलेले आहे आपण, वासना, आणि काम म्हणजे सेक्स, काम जीवन भावना. हे दोन प्रकार आहेत कामाचे. दोघांचे एकाचं वस्तीस्थान मन आहे. इच्छा, आकांक्षा, संकल्प याचं आश्रयस्थान मन आहे. आणि सेक्स, कामाचंही जरी आश्रयस्थान मन असेल तरी ते काम केंद्र मूलाधार चक्रामध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येकाचं आश्रयस्थान कुठे ना कुठे इंद्रिय किंवा जे युरिन करण्याचं लघवीचं जे इंद्रिय आहे तेही कामाचं आहे. म्हणून कामेंद्रिय, इच्छे निर्माण होण्याकरिता इंद्रियांचा सर्वांचा आश्रय आवश्यक आहे. क्रोध येतो तोही कशात येतो, मनात येतो, शरीरभर पसरतो, इंद्रियांमधून पसरतो, डोळे वेगळे दिसायला लागतात, बडबड माणूस वेगळा करायला लागतो. सर्व इंद्रियामधून एक्झिबिशन होतं. म्हणजे यांचं वस्तीस्थान इंद्रिय आहेत आणि इंद्रियामधून यांचं प्रगटीकरण होतं काम आणि क्रोधाचं. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये एथोनी प्रवृत्ती कर्मा ते विये. काय गोड शब्द, विये. विणे, बाईनी मुलाला जन्म दिला, जन्म देणे. प्रवृत्ती रूपी कर्म इथून उत्पन्न होतात ह्या इंद्रियामधून. प्रवृत्ती बाहेर जाणारी मनाची वृत्ती, निवृत्ती आत जाणारी मनाची वृत्ती, आत्म्याकडे. आणि प्रवृत्ती बाहेर प्राण वाहतो त्यावेळेस मनाची वृत्ती देखील बाहेर धावते आणि हे काम आणि क्रोध देखील बाहेर धावतात. मग वासना विषयात निर्माण होते, व्यक्तीत निर्माण होते, वस्तूमध्ये निर्माण होते, आसक्ती निर्माण होते. हा भाग आपण पाहिला, सविस्तर पाहिलेला आहे. म्हणजे इंद्रियामधून हे काम आणि क्रोध बाहेर वाहतात, यांची प्रवृत्ती बाहेर वाहते आणि आसक्ती निर्माण होते. भलेही ती कामासक्ती असो, भलेही वस्तूविषयी आसक्ती असो, विषयांची असो की व्यक्तींची असो, आसक्ती निर्माण होते, वासना निर्माण होते. आपण पाहिलेला विषय आहे. मग कर्म जन्म घेतं. ह्या प्रवृत्तीमधून, इंद्रियामधून, काम क्रोधांच्या वेष्टनामधून कर्म जन्म घेतं. म्हणजे कर्मामध्ये वेष्टन कशाचं आलं, प्रेमाचं नाही आहे, काम आणि क्रोधाचं वेष्टन आहे. म्हणजे कर्म शुद्ध यायला पाहिजे ना, बाहेर येत नाही. मग कधी काम लिडबिडलेल्या कामातून ते वेष्टन असेल किंवा क्रोधामधून वेष्टन असेल आणि तशा प्रकारचं कर्मजन्म घेतो. कर्मजन्म घेतं म्हणजे तशीच वाक्य येऊ लागतात, तसंच माणूस वागू लागतो, तशीच इंद्रियामधील प्रवृत्ती बनते, तसेच परिणाम भोगावे लागतात. क्रोध आला की भडाभड माणूस बोलायला लागतो, खून करण्यापर्यंत जातो, मारामारी करण्यापर्यंत जातो, दात ओठ खातो,
हे कर्म जन्म घेतं. कामयुक्त कर्म वेगळं आणि क्रोधयुक्त कर्म वेगळं, हे जन्म घेतात. आधी निर्दळून घाली तिये सर्वथैव. म्हणून अर्जुना, इंद्रिय वस्ती स्थान आहेत काम आणि क्रोधाचे, त्यांच्यामधून प्रदर्शन काम आणि क्रोध करतो. इंद्रिय धनुष्य आहेत, बाण काम क्रोध आहे, त्या धनुष्यामधून बाण सुटतो. प्रवृत्ती रूपी कर्म जन्म घेतात, मग कामाचे असोत की क्रोधाचे असोत. आणि म्हणून म्हटले अर्जुना, तू इंद्रियांना जिंक, इंद्रिय जीत हो. तुकाराम महाराजांचे झाले होते की नाही, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोणी, इंद्रियांचे धणी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी काणी, तुका म्हणे दिले दोणी. काम आणि क्रोध ह्या दोघांना मी बंदिवासात जेलमध्ये टाकलं. तुकाराम महाराज म्हणतात, इंद्रियांचे धणी. आधी कोण मालक होतं इंद्रियांचं? तुम्हाला वाटतं का इंद्रिय तुमचे मालक आहेत? एक माणूस चालला होता, त्याच्या हातात एक गाय होती. तो पुढे आणि गाय मागे. दोरी होती गाईला बांधलेली तिचं जे, आणि गाय ओढत तो चालला होता. गुरु आणि शिष्य चालले बाजूला. म्हणजे गुरुजी, हा मालक दिसतोय म्हणले. ते म्हणे कशाहून? म्हणे हा पुढे आहे, गाय मागे आहे, गाय गुलाम दिसते. छेरे म्हणाले, तुला हे पिक्चर दिसायला तसं. खरं गाईचा मालक कोणीच नाही, पण हा गुलाम आहे मात्र त्या गाईचा. म्हणे अहो, त्याच्या मागे मागे चढली ना. तितक्यात गाईने एक हिसका दिला, ती दोर घेऊन पळाली. आता गाय पुढे, हा मागे. आता कोण गुलाम आहे? आपण इंद्रियांचे गुलाम आहेत, कामाचे गुलाम आहेत, क्रोधाचे गुलाम आहेत, इच्छेचे गुलाम आहेत, मालक नाही आहेत. काम आणि क्रोध मालक आहे. काम भडकला जीवनामध्ये, सेक्स जर भडकला तर बलात्कारापर्यंत माणसं जातात, नवरा बायकोंचे भांडणं होतात. सेक्सी जीवन जर असेल तर, काम जीवन जर असेल तर, किंवा वासना उद्दीप्त झाल्या, घरातही कलह निर्माण होऊ शकतो, ब्रह्मचर्य संपू शकतं, किंवा दुसरा कामाचा प्रकार इच्छा निर्माण झाली. टी व्ही पाहिजे, बंगला पाहिजे, कार पाहिजे, नार पाहिजे, VCR पाहिजे, काय पाहिजे ते पाहिजे, पैसा पाहिजे, अडका पाहिजे, ऐश्वर्या राय पाहिजे, तशी बायको पाहिजे, नवरा पाहिजे चांगला. असं सगळं पाहिजे पाहिजे पाहिजे. कोण धावतं मग? एकदा ही इच्छा निर्माण झाली की त्याच्या मागे इंद्रिय धावतात. एवढं मोठं 85 किलोचं शरीर पळू लागतं. चला कमवायला, चला कमवायला, चला हे सगळं आणायचं आहे आपल्याला. पैसे कमवा, बंगला कमवा, काय काय करायचं त्याच्या मागे एवढे मोठे इंद्रिय आणि सर्व मनोवृत्ती, बुद्धींच्या, मनाच्या सगळ्या सर्व शक्तीनिशी माणूस धावतो. गुलाम कोण? आपण गुलाम आहोत. मनाचे गुलाम आहोत, इंद्रियांचे गुलाम आहोत, तद्वत म्हणजेच काम आणि क्रोधांचे गुलाम आहोत. आम्हाला राग आवरत नाही. काय म्हणतात ना, आपल्या राग आला ना मध्ये कोणी बोलायचं नाही. आपल्याला आवरत नाही. आपण मामूली माणसं नाहीत. कोणाचा गुलाम आहे हा? आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काम आणि क्रोध बंदीखान्यात टाकले पाहिजेत आणि इंद्रियांचे स्वामी आपण झालं पाहिजे, इंद्रियांचे गुलाम नाही. इंद्रिय जीत शब्द आहे. इंद्रिय जीत, इंद्रजीत जो शब्द आहे ना,
म्हणजे इंद्रियाला जिंकणारा. हा म्हणेल तसं इंद्रियाने वागावं. नाही मला भूक लागली पाहिजे आज दिवसभर, स्टॉप झाली पाहिजेत इंद्रिय. मी बसलेलो आहे, मला दिवसभर आज भूक नको आहे, ठीक आहे. मला टेम्परेचर आलेलं आहे, मी माझ्या कॉलेज लाईफला हा प्रयोग केलेला आहे. गॅदरिंग होती, BA सेकंड इयर, आणि गॅदरिंगमध्ये मी गाणे बसवलेले, ग्रुप सॉन्ग बसवलेले, आणि एकदम 104 डिग्री ताप आला. डॉक्टर मुजुमदारकडे गेलो. ते छान बासरी आणि इलेक्ट्रिक गिटार वाजवायचे, पण आमचेपेक्षा सिनियर होते, डॉक्टर झाले होते. त्यांना म्हणलं गोळ्या द्या. म्हणले आज काय कार्यक्रम आहे. अनेकदा मी त्यांना कॉलेजला बासरी आणि इलेक्ट्रिक गिटार वाजवायला घेऊन गेलो होतो. ते म्हणाले की 104 डिग्री ताप आहे तुला, नाही 103 डिग्री ताप आहे, आणि तू आता माझ्या घराच्याच बाहेर जायचं नाही, कशाची गॅदरिंग वाजवायला. नाही, मला फक्त गोळ्या द्या.